पाहताय महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा निरीक्षक माननीय उत्तमजी वनशिव यांच्या मालकीच्या हक्काच्या जागेवर 97/1 विकास कुंभार या बिल्डरने बेकायदेशीररित्या जेसीबी आणून कंपाऊंड करण्याच्या उद्देशाने खड्डे करीत ताबा घेण्याचा प्रयत्न केला। यावेळी त्याला जाब विचारला असता माननीय उत्तमजी वनशिव यांच्या कुटुंबियांना बिल्डर विकास कुंभार याने दमदाटी व शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिली। या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक 7/4/26 रोजी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर तब्बल 14 दिवसानंतर जातीवादी विकास कुंभार याच्यावर अट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। यावेळी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष माननीय संतोष लोखंडे, उपाध्यक्ष माननीय सुनील कांबळे, उपाध्यक्ष माननीय दिलीप रणखांबे, वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲडव्होकेट अरविंद तायडे, युवा आघाडीचे शहर उपाध्यक्ष अविनाश लहाडे, संघटक अक्षय कांबळे, पुणे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे महासचिव अभिजित बनसोडे, उपाध्यक्ष ओंकार कांबळे, नेते राजेंद्रभाऊ कांबळे, दीपक कोंडरे, वंचित बहुजन आघाडी पार्वती मतदारसंघ अध्यक्षा माननीय रवींद्र गायकवाड, अंबादास ओहाळ, परमेश्वर सनादे, माननीय रामभाऊ इंगळे, माननीय ऋषिकेश वनशिव, माननीय सुशांत वनशिव, उपाध्यक्ष फिरोज शेख, सुनील काटकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज 97/1 मध्ये विकास कुंभार यांनी माझ्या जागेमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता। तो घुसखोरी करत असताना आम्ही आंबेगाव पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली आणि ती तक्रार आज FR दाखल झाला आहे। त्या FR दाखल झाल्यानंतर मी दिने साहेबांचं आणि आमच्या सर्व या कार्यकर्त्यांचं मी आभार मानतो की आज माझ्या पाठीमागे तुम्ही भक्कम उभं राहिलं। त्यामुळे मी सर्वांचे आभार मानतो आणि ते पाहिजे मानतो। जय भीम, सर्वांना रामभाऊ या की जय भीम, जय शिवराय। आज या ठिकाणी आंबेगाव पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आपण आहोत। उत्तम येनू वनशिव यांच्या प्रॉपर्टीमध्ये विकास कुंभार नावाच्या बिल्डरने क्रिमिनल ट्रेसपास केला, त्यांच्या प्रॉपर्टीचं नुकसान केलं आणि त्यांना जीवे मारण्याची फार धमकी दिली। तशा प्रकारची तक्रार उत्तमजी वनशिव यांनी या पोलीस स्टेशनमध्ये दिली। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या व्यक्तींच्या जमिनी हडप करणं हे महाराष्ट्रामध्ये बंद झालं पाहिजे। माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महोदय या माध्यमातून आमचं तुम्हाला सुद्धा विनंती आहे आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब तुम्हाला सुद्धा विनंती आहे की किमान ज्यांच्या जमिनी आहेत त्यांच्या जमिनी त्यांनाच राहू द्या। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने ज्या जमिनी आमच्या अनुसूचित जाती जमातीला मिळाल्या त्या जमिनीवरती कोणी डल्ला मारू नये ही सुरक्षा शासनाची आहे। त्यामुळे शासनाची सुद्धा ती जबाबदारी आहे। आम्ही आता या पोलीस स्टेशनचे सिनियर PI आदरणीय जिने साहेब यांचं सुद्धा कौतुक करेल, अभिनंदन करेल, स्वागत करेल की त्यांनी सुद्धा लगेच या प्रकरणाची दखल घेतली आणि भारतीय न्याय संहितेचे सेक्शन 329, त्याचप्रमाणे सेक्शन 324 सबक्लॉज 4, 352, 351(2) आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 1989 चे सेक्शन 31R, 31S, 31F आणि 31G अशा सेक्शन अंतर्गत आताच FIR दाखल झालेली आहे। पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की FIR दाखल झाल्याच्या नंतर 24 तासाच्या आत आपण या आरोपीला तात्काळ अटक करावी। अटक केल्याच्या नंतर त्या आरोपीला अटक झाल्यानंतर बिहाइंड द बार आपण पाठवलं पाहिजे आणि ही जी मोडस ऑपरेंडी आहे अनुसूचित जाती जमातीच्या वर्गाची जमीन घेण्याची मोडस ऑपरेंडी ही पोलीस प्रशासनानेच बंद करावी अशी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास विनंती करतो। धन्यवाद। जय भीम, जय शिवराय, जय संविधान पिता। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज सोरोदे।